सोलापूरच्या समर्थ सहकारी बँकेवर आरबीआयनं आर्थिक निर्बंध लावलेत। यामध्ये नवीन ठेवी देणं घेणं आणि कर्ज वितरणावर बंधनं घालण्यात आली आहेत। ठेवीदारांच्या हितसंरक्षणाचं काम झालं नाही, सुधारणा करण्याची संधी देऊनही संचालक मंडळाला उद्दिष्ट गाठता आलं नाही असा ठपका ठेवून रिझर्व्ह बँकेनं मंगळवारी समर्थ सहकारी बँकेवर आर्थिक निर्बंध लावले। 35A अंतर्गत बजावलेल्या नोटिशीत आरबीआयनं म्हटलं आहे की बँकेतील व्यवहार आरबीआयच्या मापदंडाशी जुळत नाहीत। याबाबत संधी देऊनही संचालक मंडळानं सुधारणा केलेल्या नाहीत। त्यामुळं नव्या ठेवी स्वीकारणं, असलेल्या ठेवीतून रकमा अदा करणं आणि नवीन कर्ज देणं यावर निर्बंध असतील। बँकेतील आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत या निर्बंधांचं पालन करावं लागेल। हे निर्बंध म्हणजे बँकेचा बँकिंग परवाना रद्द केलेला नाही असंही रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलेलं आहे। बँकेत असलेल्या 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित आहेत। डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनच्या नियमानुसार ठेवीवर विमा उतरवण्यात आलेला आहे। त्यामुळं 5 लाखांच्या आतील ठेवीदारांनी घाबरण्याचं कारण नाही। त्यांच्या रकमा DICGCकडे दावे दाखल करून मिळवता येतील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे। तर रिझर्व्ह बँकेनं तांत्रिक कारणास्तव काही बंधनं घालून बँकेचे व्यवहार तूर्त थांबवले आहेत। वास्तविक गेल्या 3 महिन्यात बँकेनं लक्षणीय प्रगती केली। सभासदांचं भागभांडवल दुपटीनं वाढलं, ठेवींमध्येही मोठी वाढ झाली। बँकेचं संचालक मंडळ आणि अधिकारी या संदर्भात आरबीआयच्या संपर्कात आहेत। बँकेवरील निर्बंध लवकरात लवकर हटतील आणि बँक पुन्हा जोमानं प्रगती करेल। सभासद, खातेदार आणि हितचिंतक या प्रसंगी बँकेच्या पाठीशी खंबीर उभे राहतील असा विश्वास समर्थ सहकारी बँकेचे अध्यक्ष दिलीप अत्रे यांनी व्यक्त केला।